Hello friend, welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 1980. अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण जागतिकीकरणाच्या 3 कन्सेप्ट अभ्यासल्या, त्यांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. जागतिकीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर गेल्या 30 वर्षामध्ये काय परिणाम झाला आहे, कोणत्या क्षेत्रांवर कसा परिणाम झाला आहे, याची थोडक्यात माहिती या व्याख्यानामध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रहो, आपण या व्याख्यानामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये, जसं की विदेशी व्यापाराचं क्षेत्र आहे, तसंच औद्योगिक क्षेत्र आहे, तसंच कृषी क्षेत्र आहे आणि त्यासोबतच रोजगार आणि दारिद्र्य या क्षेत्रांवर काय परिणाम झाला आहे याचा आपण नीट अभ्यास करणार आहोत. मित्रहो, सुरुवातीला आपण विदेशी क्षेत्रावर किंवा विदेशी व्यापारावर जागतिकीकरणाचा काय परिणाम झाला आहे याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. या PPTमध्ये आपण अ, ब, क, ड असे 4 भाग केलेले आहेत, ज्यामध्ये अ मध्ये विदेशी क्षेत्राचा परिणाम आपण अभ्यासणार आहोत. यासाठी आपण विदेशी क्षेत्रावरील परिणामांमध्ये 8 परिणामांचा अभ्यास करणार आहोत, ज्याची PPTमध्ये आपण नोंद घेतलेली आहे. ज्यामध्ये जागतिक व्यापारातील वाटा, आयात निर्यात मूल्यात झालेली वाढ, व्यवहार तोलातील वाढती तूट, सेवांच्या निर्यातीत झालेली वाढ, व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील वाढती तूट, विदेशी गुंतवणुकीत झालेली वाढ, विदेशी चलनसाठ्यात झालेली वाढ, रुपयाच्या विनिमय दरात आलेलं स्थैर्य. म्हणजे परिणाम हा आपण फक्त दुष्परिणामांच्या दृष्टिकोनातून नाही अभ्यासणार आहोत. चांगले आणि वाईट परिणाम या दोघी बाजू आपण या परिणामांचा पार्ट म्हणून अभ्यासणार आहोत. तर पहिला जो विदेशी व्यापाराच्या संदर्भातला परिणाम आहे तो आपण जागतिक व्यापाराच्या वाट्याच्या संदर्भात बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की जागतिकीकरणापूर्वी 1990मध्ये जागतिक निर्यातीत भारताचा वाटा 0.5% होता. तो 2000मध्ये 0.7% पर्यंत वाढला. तर 18-19मध्ये तो 1.7% वाढला. जागतिकीकरणाच्या या 24 वर्षाच्या काळात भारताच्या जागतिक निर्यातीत वाट्यात निश्चितपणे वाढ झाली, परंतु ती वाढ अत्यंत नगण्य आहे. यापेक्षा ती मोठ्या प्रमाणात व्हावी अशी अपेक्षा होती. त्यानंतर आयात निर्यातीच्या मूल्यात झालेली वाढ. जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून भारताच्या आयात निर्यात मूल्यात लक्षणीय वाढ झालेली दिसते. 91-92मध्ये भारताच्या निर्यातीचे मूल्य हे $18,266 मिलियन होते आणि आयात मूल्य $21,064 मिलियन होते. 18-19मध्ये ते अनुक्रमे $33,07,237 मिलियन एवढं झाले आणि $51,07,551 मिलियन एवढी आयात होती. मित्रहो, 91-92 ते 18-19 या 28 वर्षाच्या काळात निर्यात मूल्यात दरवर्षी 11.42% चक्रवाढ दराने वृद्धी झालेली दिसते, तर आयात मूल्यात दरवर्षी 12.11% चक्रवाढ दराने वाढ झालेली दिसते. हा परिणाम चांगला पण आहे आणि निर्यातीच्या दृष्टिकोनातून आणि आयातीच्या दृष्टिकोनातून तो आपल्याला थोडासा दुष्परिणामकारक पण आहे. व्यापार तोलातील वाढती तूट हा एक परिणाम महत्त्वाचा आहे. वर जो उल्लेख आपण आयात आणि निर्यातीच्या चक्रवाढ वृद्धी दराबद्दलचा केला, त्याच्यावरूनच आपल्याला व्यापार तोलातील जी तूट आहे ती दर्शवता येऊ शकते. भारतात निर्यात मूल्याच्या तुलनेत आयात मूल्य नेहमीच जास्त राहिल्याने व्यापार तोलात सातत्याने तूट येत राहिलेली आणि वाढत राहिलेली दिसून येते. 91-92मध्ये व्यापार तोलातील ही जी तूट आहे ती $2,798 मिलियन होती, जी 18-19मध्ये
18,02,283 मिलियन डॉलरांपर्यंत पोहोचली. व्यापार तोलातील ही तूट दरवर्षी 16.4% चक्रवाढ दराने वाढलेली आहे असं आपल्याला दिसून येईल. नंतर सेवांच्या निर्यातीत झालेली वाढ. जागतिकीकरणाचा प्रभाव म्हणून भारतातून वाहतूक व दळणवळण, बँका व वित्तीय सेवा, विमा सेवा, पर्यटन व हॉटेल सेवा, वैद्यकीय सेवा, संगणकाच्या आणि आउटसोर्सिंगच्या सेवा इत्यादी सेवांची मोठ्या प्रमाणात निर्यात वाढली. 1991-92 मध्ये सेवांच्या निर्यातीतून निव्वळ प्राप्ती 1620 मिलियन डॉलरची होती, जी 18-19 मध्ये 1,23,026 मिलियन डॉलर एकट्या संगणक सॉफ्टवेअर सेवा निर्यातीतून आपल्याला मिळाली. हा वाटा एकूण निर्यात मूल्याच्या 50% पेक्षा जास्त होता. भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि त्याला जागतिक अर्थव्यवस्थेत प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच ही सॉफ्टवेअर क्षेत्रातली जी मोठी आपल्याला लाभ झालेला आहे तो यामुळे आपल्याला विचारात घेता येतो. त्यानंतर व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील वाढत्या तुटीचा पण मोठा प्रश्न आपल्याला जागतिकीकरणातून निर्माण झालेला दिसतो. जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून भारताच्या आयात निर्यात व्यापारात निश्चितच वाढ झाली, परंतु निर्यातीतील वाढीच्या तुलनेत आयातीतील वाढ जास्त असल्याने व्यापार तोलात 91-92 ते 18-19 या 28 वर्षात सातत्याने तूट मोठ्या प्रमाणात आलेली दिसते. 91-92 मध्ये व्यापारातील ही तूट 2,798 मिलियन डॉलरची होती. ती 18-19 मध्ये 1,80,283 मिलियन डॉलरांपर्यंत पोहोचली. व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर निव्वळ सेवा उत्पन्नात वाढ झाल्याने चालू खात्यातील जी तूट आहे ती कमी झालेली दिसते. 91-92 मध्ये चालू खात्यात 1,178 मिलियन डॉलरची तूट होती. ती भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 0.4% एवढी होती. 2001-2, 2-3 आणि 3-4 या 3 वर्षी सातत्याने चालू खात्यावर वाढावा निर्माण झालेला दिसतो. ही एक सुखद बातमी आपल्याला या 3 वर्षामध्ये दिसून येते. याचं बरेचसे श्रेय जे आहे ते सुरुवातीला जागतिकीकरणाला आपल्याला द्यावं लागतं. मित्रहो, त्यानंतरच्या काळात मात्र चालू खात्यावर मोठ्या प्रमाणात तूट वाढत झालेली दिसते. 18-19 मध्ये ही तूट 57,256 मिलियन डॉलरांपर्यंत वाढलेली आहे. वस्तुतः रुपयाचं अवमूल्यन, रुपयाची चालू खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयता, व्यापार शिथिलीकरण या सर्वांचा परिणाम म्हणून चालू खात्यावरील तूट कमी होऊन संतुलन निर्माण होण्याची अपेक्षा होती. परंतु संतुलन निर्माण न होता उलट तुटीचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असलेले प्रमाण वाढत गेलेले दिसते. हा जागतिकीकरणाचा फार मोठा दुष्परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला दिसतो असं आपल्याला म्हणता येईल. विदेशी गुंतवणुकीतील वाढ. भारतात विदेशी गुंतवणूक 2 भागांनी प्रवाहित होत असते. एक थेट विदेशी गुंतवणूक, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आणि 2 पोर्टफोलिओ गुंतवणूक. थेट विदेशी गुंतवणूक, विदेशी गुंतवणूकदार, बहुराष्ट्रीय कंपन्या, अनिवासी भारतीय उद्योग व्यवसायात थेट गुंतवणूक करीत असतात. सरकारचे उदारीकरणाचे धोरण, भारतीय बाजाराचा आकार, पायाभूत संरचना, नैसर्गिक साधनसंपत्ती, मानव साधनसंपत्ती, कच्च्या मालाची उपलब्धता, सरकारचे आश्वासक धोरण इत्यादी कारणांसाठी भारतातील थेट विदेशी गुंतवणूक वाढताना दिसून येते. 91-92 ते 2000-2001 या आर्थिक सुधारणांच्या पहिल्या दशकामध्ये 19,611 मिलियन डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक झालेली दिसून येते. तर 2001-2 ते 2010-11 या आर्थिक सुधारणांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,27,373 मिलियन डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक झालेली दिसते. 11-12 ते 18-19 या थेट विदेशी गुंतवणूक या काळामध्ये 2,63,806 मिलियन डॉलर इतकी झालेली दिसते. तर 91-92 ते 18-19 या 28 वर्षाच्या काळात भारतातील
थेट गुंतवणुकीच्या भागरूपी अंतर्प्रवाहात निश्चितच वाढ झालेली आपल्याला दिसून येते. परंतु ही वाढ इतर देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. ॲक्टॉटच्या 2010च्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार 2009 पर्यंत जागतिक पातळीवर एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी भारतात केवळ 3.35% गुंतवणूक झाली. याच काळात चीनमध्ये ही प्रमाण 9.67%, तर ब्राझीलमध्ये 8.19%, तर मेक्सिकोमध्ये 6.32%, तर हाँगकाँगमध्ये 8.97% आणि सिंगापूरमध्ये 7.2% एवढं होतं. म्हणजेच याचबरोबर भारतात विदेशी संस्थात्मक गुंतवणूक म्हणजेच पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणून भांडवल बाजारात करण्यास परवानगी देण्यात आली होती. ही गुंतवणूक ऑगस्ट 91 ते मार्च 2011 पर्यंत $1,18,757 मिलियन होती. ही गुंतवणूक लाभ प्रेरित असते. एप्रिल 2011 ते 19 या काळात ही गुंतवणूक $1,16,067 मिलियन पर्यंत वाढलेली दिसते. ती देशातून केव्हाही बाहेर जाऊ शकते. या गुंतवणुकीवर फारसा विश्वास ठेवावा लागत नाही. अशा रीतीने जागतिकीकरणाचा गुंतवणुकीवरील हा परिणाम कमी अधिक प्रमाणामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये कमी झालेला दिसतो. अपेक्षित वाढ याच्यामध्ये व्हायला पाहिजे होती असं वाटते. त्यानंतर विदेशी चलनाच्या साठ्यामध्ये वाढ. जागतिकीकरणापूर्वी भारतात 2 आठवड्याच्या विदेशी व्यापाराचे मूल्य अदा करता येईल एवढीच विदेशी चलनाचा साठा होता. 91-92 मध्ये भारताकडे फक्त $5,631 मिलियन विदेशी चलन साठा होता. तो 18-19 मध्ये $3,85,357 मिलियन पर्यंत वाढलेला आहे. जागतिकीकरणाचा हा विदेशी चलन साठ्यातील वाढीचा हा चांगला परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. या वाट्यामध्ये फार मोठी वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर रुपयाच्या विनिमय दरामध्ये स्थिरता. ऑगस्ट 1994 पासून चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय करण्याचा परिणाम म्हणून विनिमय दरात बरेच स्थैर्य निर्माण झालेले आपल्याला दिसते. $91-92 मध्ये डॉलर रुपया विनिमय दर $1 बरोबर 24.47 रुपये होता. तो 97-98 मध्ये $1 बरोबर 37.7 रुपयापर्यंत वाढला. त्यानंतर 98-99 ते 2011-12 या काळात विनिमय दर $1 बरोबर 42 रुपये ते 47.91 रुपयापर्यंतच्या दरम्यान कमी जास्त राहिला. विनिमय दरातील हे चढउतार अल्प प्रमाणात झालेत. विनिमय दरात तुलनात्मक स्थैर्य मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या कालखंडासाठी राहिलेला आहे असं आपल्याला आढळून येते. डॉलर प्रमाणेची स्थिती पाऊंड, येन, युरो या चलनासंदर्भातील सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणून विनिमय दराबाबत या कालखंडामध्ये बऱ्यापैकी स्थिरता आहे असं आपल्याला दिसून येते. विनिमय दर स्थिर असेल तर त्याचे आर्थिक विकासावर पॉझिटिव्ह परिणाम होत असतात. डिसेंबर 2015 मध्ये विनिमय दर $1 बरोबर 66.32 रुपयापर्यंत झालेला आहे. तो जुलै 19 मध्ये 68.83 पर्यंत घसरलेला दिसून येतो. म्हणजेच विनिमय दराचा जो परिणाम आहे तो स्थिर जर असेल तर अर्थव्यवस्था चांगल्या प्रमाणे विकास करू शकते. जर तसं नसेल तर अर्थव्यवस्थेवर विनिमय दराच्या अस्थिरतेचा वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. म्हणून मित्रहो, जागतिकीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील हा विदेशी क्षेत्रावरील परिणाम आपल्याला या मुद्द्यांच्या अनुषंगाने कमी जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे असं आपल्याला दिसून येते. त्यानंतरचे ते दुसरा मुद्दा आहे परिणामांच्या संदर्भात की औद्योगिक क्षेत्रातील भारतीय औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम. इंडस्ट्रीयल फील्ड जे आहे आपलं ते इंडस्ट्रीयल फील्डसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्त्वाचं आहे असं आपल्याला माहिती आहे.
कारण दुसरी पंचवार्षिक योजना ही फक्त औद्योगिकरणासाठी निर्माण केली होती. जगातल्या कोणत्याही देशामध्ये जोपर्यंत औद्योगिकरण हे आधुनिक तंत्रज्ञानांनी होत नाही तोपर्यंत त्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होतो आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण परंपरागत तंत्रज्ञान आपल्याला जगाच्या मागे ठेवत असते आणि आधुनिक तंत्रज्ञान हे जगाच्या बरोबर आपल्याला नेत असते. म्हणून जागतिकीकरणाचा जो औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम झालेला आहे तो सुद्धा समजून घेणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मित्रहो, जागतिकीकरणाने भारतात बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कमकुवत आकाराने लहान असलेल्या देशी कंपन्या अशा दोन पक्षांमध्ये असमान स्पर्धा निर्माण केलेली दिसून येते. भारतातील मोठ्या आकारमानाच्या कंपन्याही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मानाने लहानच असतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बऱ्याच भारतीय कंपन्यांना गिळंकृत केलेलं आहे. काही कंपन्या तर या कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये नामशेष झाल्यात. काही कशा तरी तग धरून आहेत. भारतातील ही असमान स्पर्धेची अनेक कारणं आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये भारतीय उद्योग संस्थांचा आकार आणि उत्पादक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत बरेच लहान असतात. 91 पूर्वी भारतात आयातीवर बरेच नियंत्रण होते. देशी उद्योगांना संरक्षण होते, त्यामुळे त्यांना स्पर्धेची फार भीती नव्हती. परंतु 91 नंतरच्या औद्योगिक परवान्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता करण्यात आली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनातून देशी आणि विदेशी कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. भारतीय कंपन्यांना संरक्षणामुळे कोणत्या स्पर्धेचा अनुभव नव्हता, त्यामुळे त्या या येणाऱ्या संकटांना समर्थपणे तोंड देऊ शकलेल्या नाहीत. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांचा भांडवली खर्च हा जास्त होता, कारण इतर देशांशी तुलना करताना भारतातील व्याजदर जास्त होते. महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांची किमान नफा किंवा बराच काळ तोटा सहन करण्याची क्षमता असते. हे सर्व अवपुंजनात्मक धोरणाचा पार्ट असतात आणि हे जाणून बुजून बहुराष्ट्रीय कंपन्या सुरुवातीच्या काळामध्ये करत असतात. या धोरणामध्ये भारतीय कंपन्या टिकू शकत नसतात. म्हणून सुरुवातीला बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय कंपन्यांमध्ये सहयोग करार केले, भागीदारी केली, पण कालांतराने त्या कंपन्या त्यांनी टेक ओव्हर केल्याचं आपल्याला दिसून येते. भारतीय उद्योगावर अद्यापही बरेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नियंत्रण आहेत सरकारचे. आजही भारतातील श्रम कायद्यांमुळे श्रमिकांना सहजासहजी कामावरून कमी करता येत नाही. याउलट बहुराष्ट्रीय उद्योग मुळातच भांडवलप्रधान तंत्रावर उभे असलेल्या दिसतात. तिथे श्रमिकांची संख्या मुळात कमी असते. म्हणजे भांडवलप्रधान तंत्र आणि श्रमप्रधान तंत्र हे उद्योगाच्या उत्पादनाचे जे दोन तंत्र असतात ते भारतात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या असल्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या कमी श्रमावर आणि उच्च तंत्रावर आधारित असतात, तर भारतीय कंपन्या जादा श्रमावर आणि कमी तंत्रावर आधारित असतात. या स्पर्धेमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांपुढे भारतीय कंपन्या टिकाव धरू शकत नाहीत. तसेच भारतीय वस्तूंवर अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आकारले जातात. कराचे दरही जास्त असतात, त्यामुळे त्या वस्तूंच्या किमती वाढतात. याउलट विदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर उत्पादन शुल्कासारखे कर आकारलेले नसतात, त्यामुळे आयात वस्तूंच्या किमती कमी राहतात. त्यामुळे किंमत स्पर्धेमध्ये भारतीय वस्तू विदेशी वस्तूंसमोर टिकत नाहीत. त्यामुळे त्यांना तोट्यांना सामोरे जावे लागतं आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना अशा प्रकारची परिस्थिती फार अनुकूल ठरते. त्यामुळे भारतीय उद्योग नामशेष या धोरणातून झालेले दिसतात. त्यानंतर भारत सरकारने विदेशी भांडवल आणि विदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती दिलेल्या दिसतात. तशा सवलती देशी उद्योगांना दिलेल्या नाहीत. वीज निर्मिती प्रकल्पासाठी वीज खरेदीची हमी बहुराष्ट्रीय कंपन्यांना आहे, ती भारतीय कंपन्यांना दिलेली नाही. विदेशी कंपन्या 100% सहयोगी कंपन्या उभारू शकतात. भारतीय कंपन्यांना कंपनी ताब्यात घेण्यावर अनेक नियंत्रण आहेत. म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या भारतीय कंपन्यांवर हेवी झालेल्या दिसतात. म्हणजेच अशा रीतीने भारतीय कंपन्या जागतिकीकरणाच्या या प्रवाहामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर टिकाव धरू शकत नाही. म्हणून अनेक प्रकारच्या वाईट परिणामांना
भारतीय उद्योग धंद्यांना सामोरे जावे लागलेलं दिसते, ज्याचे परिणाम उत्पादनावर, रोजगारावर आणि अनेक प्रकारच्या बाजारपेठांवर, वस्तूंच्या बाजारपेठांवर झालेले दिसतात. काही उद्योग हे टिकून आहे, परंतु बहुतांशी उद्योग जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये नामशेष झाले, ज्याच्यातून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीची आणि दारिद्र्याची आणि आर्थिक विषमतेची दरी वाढलेली आपल्याला दिसून येऊ शकते. यासोबतच कृषी क्षेत्रावर सुद्धा याचे काही परिणाम झालेले आहेत, हे आपल्याला बघता येते. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा 25% आहे. जागतिकीकरणामुळे कृषी उत्पादनात वाढ होईल आणि भारताच्या एकूण निर्यातीत कृषी व कृषी संबंधित क्षेत्राचा वाटा वाढेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र असं काहीच घडलेलं दिसत नाही. 91 मध्ये एकूण निर्यातीत कृषी क्षेत्राचा वाटा 19.4% होता, तो 18-19 मध्ये 9.89% आला. याचा अर्थ हा निर्यात क्षेत्रातील वाटा घटणं हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून चांगलं लक्षण नाही आहे असं म्हणता येईल. म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा कृषी क्षेत्रावर हा वाईट परिणाम झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे भारतीय शेती क्षेत्र आज श्रमप्रधानतेकडून भांडवल प्रधानतेकडे वळत आहे. जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी भारतात कृषी संशोधन, कृषी तंत्रज्ञान, बाजाराचा विकास, साठवणगृहाची व्यवस्था, रस्ते विकास इत्यादींमध्ये संमिश्र असे जागतिक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले दिसतात. यासाठी सरकारने मोठी गुंतवणूक करणं गरजेचं आहे, पण अलीकडील काळात कृषीतील सार्वजनिक गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालेलं दिसते. कारण सरकारचा सार्वजनिक खर्च कपात करणं हा जागतिकीकरणाचा त्या स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंटमधील पॉलिसीचा एक पार्ट आहे. त्याच्यामुळे कृषी क्षेत्रावर मिळणाऱ्या अनुदानांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाती झालेली आहे, सवलतींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झालेली आहे. त्याचा परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली कृषी क्षेत्रावर अत्यंत प्रतिकूल झालेला आहे असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो परिणाम आहे तो रोजगारावरील आहे. जागतिकीकरणाची ही एक अशी प्रक्रिया आहे की जी अपर्याप्त स्पर्धा निर्माण करते. या स्पर्धेत उत्पादन वाढ हाच कार्यक्षमतेचा निकष मानला जातो. उत्पादन वाढीसाठी मानवी श्रमाऐवजी यंत्र सामग्री, ॲटोमायझेशन्स, आपोआपीकरण यांना प्राधान्य दिले जातं. अशा स्थितीने जागतिकीकरणाकडून रोजगार वाढीची अपेक्षा करणे आभासात्मक आहे. 83 ते 1994 या काळात रोजगार दरवर्षी 2.4% निर्माण होत होता. 94 ते 2000 या काळात हा 0.98% होऊ शकला. याचे प्रमुख कारण कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण वाढल्याने कृषी क्षेत्रातील रोजगारात नकारात्मक वाढ झाली. संघटित औद्योगिक क्षेत्रात कंत्राटी पद्धत सुरू झाल्याने कामगारांना स्वेच्छानिवृत्ती, सक्तीची निवृत्ती स्वीकारावी लागलेली दिसते. कायम कामगारांऐवजी तात्पुरत्या कामगारांना, कॉन्ट्रॅक्ट लेबर्सला प्राधान्य देण्यात आलं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने या क्षेत्रामध्ये खाजगीकरणाचं प्राबल्य वाढलं. त्यामुळे पक्क्या नोकऱ्या किंवा परमनंट जॉब्स लोकांचे गेले आणि या परमनंटच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट जॉबच्या निर्मितीला मोठा सहभाग झाला आणि त्यामुळे लोकांचे सुरक्षित रोजगार या प्रक्रियेतून नाहीसे झालेले आपल्याला दिसून येतात. सार्वजनिक क्षेत्राची कामगिरी सुधारण्यासाठी कामगार कपात करण्यात आलेली दिसते आपल्याला. जागतिकीकरणाच्या काळात भारतात जो विकास होत आहे त्याला जॉबलेस ग्रोथ असं म्हटलं जातं. रोजगारविहीन विकास, ज्याचे परिणाम भारताच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात फार विपरीत झालेले आहे असं आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटचा जो परिणाम आहे तो दारिद्र्य कमी करण्यावरील परिणाम आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 55व्या फेरीमध्ये भारतात 30 दिवसांच्या पुनस्मरणानुसार 99-2000 मध्ये दारिद्र्याचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण 23.6% होते. या अंदाजाबाबत वादविवाद निर्माण झाल्यानंतर दारिद्र्याचे पुन्हा मापन करण्यात आले आपल्या देशात.
मग 61व्या फेरीनुसार 4-5 मध्ये हे प्रमाण 27.5% दर्शवण्यात आलेले आहे. डॉक्टर सुरेश तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार दारिद्र्याचं हे प्रमाण 9-10 मध्ये 29.8% होते. म्हणजे 93-94 ते 4-5 या काळात दारिद्र्य दरवर्षी 0.74% घटलेलं आहे. तर 4-5 ते 9-10 या काळात 1.98-48% घटलेलं आहे. तेंडुलकर समितीची माहिती अधिक विश्वासार्ह आहे असे मानले जाते. जागतिकीकरणाच्या भारताच्या दारिद्र्य कमी करण्यावर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. जागतिकीकरणापूर्वी दरवर्षी 1.6% ही घट होत होती, पण 90च्या दशकामध्ये ती 0.8% झालेली दिसते. नंतरच्या काळात ही घट 1.5% झालेली दिसते. याचा अर्थ जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून दारिद्र्यात समाधानकारक घट झालेली दिसत नाही. मित्रहो, दारिद्र्याची आकडेवारी निश्चित करणं, बेरोजगारीची आकडेवारी निश्चित करणं, रोजगाराची आकडेवारी निश्चित करणं हा सगळा सांख्यिकीय खेळ आहे. प्रत्यक्ष ग्राउंडमध्ये आपण जेव्हा याचा अभ्यास करतो, आपल्या आजूबाजूला आपण ज्या वाड्यावस्त्यांमध्ये राहतो त्या वाड्यावस्त्यांमध्ये खऱ्या अर्थाने आपण हा ग्राउंड रिपोर्ट तयार केला तर असं आपल्या लक्षात येईल की दारिद्र्याचं ॲक्च्युअल प्रमाण हे खूप मोठं आहे. पण आकडेवारीनुसार तुमच्या घरामध्ये जर टी व्ही असेल, तुमच्या घरामध्ये मोबाईल असेल, मिक्सर असेल, फ्रीज, कूलर, टी व्ही असेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली नाहीत असा त्याचा अर्थ घेतला जातो. परंतु आता दारिद्र्याच्या व्याख्यांमध्ये बदल करण्याची खरी गरज आहे. आणि काही अर्थतज्ज्ञांनी दारिद्र्याच्या त्या परंपरागत व्याख्येला छेद देऊन, जसं की पूर्वी असं म्हटलं होतं की जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा यांचा उल्लेख केला जात होता, परंतु त्यासोबतच आरोग्य आणि शिक्षण यासुद्धा मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणारा खर्च ज्या लोकांना करता येत नाही किंवा तेवढं उत्पन्न त्यांच्याकडे नाही, त्यांचा समावेश हा दारिद्र्य रेषेखाली करण्यात आला पाहिजे असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. परंतु भारतामध्ये अजूनही त्या दृष्टीने दारिद्र्याच्या रेषेकडे पाहिलं जात नाही. म्हणजेच खाजगी क्षेत्रामध्ये शिक्षणाचा जो खर्च आहे तो सामान्य माणसाला पेलवत नाही. खाजगी क्षेत्रातील आरोग्याच्या सेवा सामान्य माणसाला पेलवत नाही. आणि सार्वजनिक क्षेत्रातील या सेवा देणाऱ्या ज्या संस्था आहे त्या सुमार दर्जाच्या असल्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुणवत्ता दिसून येत नाही, म्हणून लोक अशा व्यवस्थांचा वापर करणं नाकारतात. म्हणून जोपर्यंत खाजगी क्षेत्रातील आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा पेलवण्या इतक्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने दारिद्र्यातून लोक बाहेर आलेले आहे असं म्हणता येत नाही. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये टी व्ही, पंखा असणं म्हणजे दारिद्र्य नसणं असा त्याचा चुकीचा अर्थ सरकारी यंत्रणा घेत असतात. आणि म्हणून आपण या दृष्टिकोनातून आपल्या दारिद्र्यरेषेच्या व्याख्येची आपण निर्मिती करावी, त्याचा अर्थ आपण सरकारला सांगावा आणि अशा रीतीने शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा आपल्यासाठी कशा सुलभ रीतीने उपलब्ध होतील, ज्याच्यातून तुमचं आरोग्य, मानवी भांडवल, संसाधन कसं सुदृढपणे निरोगी उभं राहील आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च प्रतीचं शिक्षण आपल्याला उच्च प्रतीच्या भांडवल निर्मितीसाठी कसं सहाय्यक ठरेल, अशा प्रकारच्या सेवा दारिद्र्य रेषेखालील लोकांना जोपर्यंत सहज उपलब्ध होत नाही तोपर्यंत भारतातील दारिद्र्य गेलेलं आहे असं म्हणता येत नाही. या निकषाप्रमाणे भारतातील दारिद्र्याची संख्या ही 50%च्या पेक्षा जास्त आहे असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येऊ शकते. मित्रहो, जागतिकीकरण आणि आर्थिक विषमता, जागतिकीकरणाचा सर्वात घातक परिणाम आर्थिक विषमतेच्या रूपाने भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येऊ शकते. सार्वजनिक उपक्रमांचे घटते महत्त्व आणि खाजगीकरणाचे वाढते महत्त्व यातून आर्थिक विषमता वाढत गेलेली आहे असं म्हणता येईल. श्रीमंत आणि गरिबी यांच्यातली फार मोठी रेषा आता लांबत चाललेली आहे, ती कमी व्हायला पाहिजे होती. जागतिकीकरणाचा बहुराष्ट्रीय कंपन्या, भारतातील मोठे उद्योगसमूह, उच्च पदस्थ अधिकारी, व्यवस्थापक, तंत्रज्ञ, कुशल श्रमिक वर्ग यांच्या उत्पन्नात वेगाने वाढ झालेली दिसते, परंतु सामान्य लोकांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसते. ते आपलं जीवनमान चांगल्या रीतीने जगू शकत नाही, इतपत काही घटकांची अवस्था बिघडलेली आहे. आणि म्हणून दारिद्र्य आणि रोजगाराच्या संदर्भामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत आलेलं जागतिकीकरण पोषक ठरलेलं नाही. या घटकांना ते न्याय देणारं
ठरलेलं नाही. आपल्याला असे म्हणता येईल की सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेमध्ये जागतिकीकरणाने फार मोठी अडथळ्यांची एक मालिका उभी केलेली आहे. सरकारने या क्षेत्रासाठी हस्तक्षेप केला पाहिजे. सरकारने या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणातल्या आर्थिक तरतुदी केल्या पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी खाजगीकरण शक्य आहे त्या त्या ठिकाणी ते केलं पाहिजे. त्या ठिकाणचा सरकारचा सहभाग कमी होऊन त्यांनी दारिद्र्य, बेरोजगारी अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये बहुसंख्य समाज पिसड तिथे आहे, अडकलेला आहे. अशा क्षेत्रांमध्ये सरकारने आपला सहभाग वाढवला पाहिजे. आपलं आर्थिक कॉन्ट्रिब्युशन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या निर्मिती करून त्याची अंमलबजावणी करून या देशातील आर्थिक विषमता, सामाजिक विषमता कमी करून सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेला पुढाकार घेतला पाहिजे. तरच या देशातील जागतिकीकरणाचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम चांगला आहे असं म्हणता येईल. तुर्तास आपण या टॉपिकमध्ये इथेच थांबतोय. नंतरच्या टॉपिकमध्ये आपण नवीन व्याख्यानामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. मित्रहो, घरी आहे, सुरक्षित राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि भारताला कोरोनामुक्त लढ्यामध्ये आपला सहयोग द्या. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.